जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी निंबोरे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरणार. करमाळ तालुक्यातील निंबोरे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी, जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी, शासकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निंबोरे ग्रामपंचायतीनं अभिनव उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद शाळा व वसती शाळेत सन 2026-27 मध्ये चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या पालकांची वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच रवींद्र वळेकर स्वतः भरणार असल्याची घोषणा केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोरे येथे पहिली प्रवेश घेणाऱ्या नवगतांचं उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. यावेळी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थ्यांना बसवून हलगीच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, सरपंच, ग्रामस्थ सहभागी झाले होते. या प्रसंगी सरपंच रवींद्र वळेकर म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा टिकवण्याची गरज असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या उपक्रमाचं करमाळ तालुक्यातून कौतुक केलं जात आहे. इतरही ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आदर्श घेण्यासारखा आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल निंबोरे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या नवगतांना पाठ्यपुस्तक, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सचिव भीमराव काळजाते, पुंडलिक कळते, गणेश सलगर, अशोक जगताप, पांडुरंग दळवी, श्रीराम काळे, संतोष जगताप, अक्षय वळेकर, भाऊ शिंदे, संजय माळे, नंदू जगताप, भालचंद्र गुरव, सोमा गुरव, जहागीर शेख, नितीन गायकवाड, भोलेनाथ गवळी व सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.